सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, गुरु गोबिंद सिंग पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विषय मराठी इयत्ता 6वी. विद्यार्थी मित्रांनो, आपली प्रथम सत्र परीक्षा संपलेली आहे आणि त्याचबरोबर दिवाळीची सुट्टी देखील संपलेली आहे. चला तर मग आजपासून आपण आपल्या द्वितीय सत्राच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 10 बाबांचं पत्र या पाठाचा अभ्यास करणार आहोत. हा पाठ आपण एकूण 2 भागांमध्ये अभ्यासणार आहोत. त्यातील भाग 1 आज पाहूया. ही आहेत या पाठाची उद्दिष्टे. विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या विषयाचा अभ्यास करण्यास मार्गदर्शन करणे व प्रोत्साहन देणे. विद्यार्थ्यांना त्यांच्यातील आंतरिक गुणांची वाढ करण्यास प्रोत्साहन देणे. दिलेल्या विषयावर 8-10 वाक्यांत लेखन करता येणे. विद्यार्थी मित्रांनो, पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण या पाठाच्या लेखकांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. बाबांचं पत्र हा पाठ लेखक एकनाथ आव्हाड यांनी लिहिलेला आहे. हे एक मराठी कवी आणि बालसाहित्यिक आहेत. कथाकथनातले बारकावे सांगण्यासाठी ते शिक्षकांसाठी शिबिरे घेतात. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाने त्यांचे गंमत गाणी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांना साने गुरुजी पुरस्कार दिला गेला आहे. उत्कृष्ट शिक्षकाचा महापौर पुरस्कार मिळवणारे ते सर्वात तरुण शिक्षक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण शाळेमध्ये शिकत असतो तेव्हा बऱ्याच वेळा आपण हुशार असतानाही आपल्याला पेपरमध्ये कमी गुण मिळतात. हे कमी गुण मिळण्यामागे अनेक कारणे असतात. जसे आपण वर्षभर अभ्यास न करता फक्त परीक्षेपुरताच अभ्यास करतो. त्याचबरोबर जो विषय आपला आवडीचा असेल त्याच विषयाचा आपण वारंवार अभ्यास करतो. त्याच विषयाची रिव्हिजन आपण सारखी करत असतो आणि त्यामुळे आपल्याला कठीण वाटणारा जो विषय आहे तो अधिकच कठीण होऊन बसतो आणि त्यामध्ये आपल्याला कमी गुण मिळतात. बघा, समोरील चित्रात तुम्हाला एक मुलगी दिसते आहे. ती आहे वैष्णवी. आज आपण जो पाठ अभ्यासणार आहोत त्या पाठामध्ये देखील वैष्णवी नावाची मुलगी आहे. तिला 6माही परीक्षेतील गणिताचा पेपर अवघड गेला आणि म्हणून ती निराश झाली होती. अशा या निराश झालेल्या आपल्या मुलीला वैष्णवीला तिच्या बाबांनी पत्र लिहून कशा प्रकारे मार्गदर्शन केलं ते आज आपण या पाठातून बघणार आहोत. सर्वप्रथम आपण या पाठाचे वाचन करणार आहोत. पाठ क्रमांक 10 बाबांचं पत्र. प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद. मी कामात पुरता गुरफटलो होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे. तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले की तुला 6माहीचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला म्हणून तू फार निराश झाली आहेस. पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडतही होतीस. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. मग त्या गोष्टीचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. अगं, एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. तुला सांगतो, गणिताशी तू मैत्री कर. मग बघ गंमत या विषयाची. तुला मुळीच भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया तू नीट समजावून घे. उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. हा विषय लवकरच तुझा लाडका होईल हे अगदी नक्की.
बाळा, आणखीन एक तुला सांगतो. परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्त्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. तू गोष्टी छान सांगतेस, चित्र उत्तम काढतेस आणि सुंदर नृत्यही करतेस. हे सारं सुरू ठेव. तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू यांकडे फारसं लक्ष देत नाहीस. या कला आपले जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात. त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे. स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील. त्यांचा तू पुरेपूर उपयोग करून घे. बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे. मग आपण खूप खूप मजा करू. किल्ले बांधू, कंदील तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळही खाऊ. खाऊवरून एक गोष्ट आठवली मला. या दिवाळीत गावी येताना तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे. कुठला ते तू ओळखलं असशीलच. तुझा पुस्तकांचा खाऊ. गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टींची अनेक पुस्तके घेऊन येणार आहे. वाचून बघ तू. खूप आवडतील तुला. बरं, आता थांबतो. बाकी सारे भेटीअंती बोलू. तुझे बाबा. बघा, बाबांनी पत्राची सुरुवात कशी केली आहे. प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद. जेव्हा आपण आपल्यापेक्षा लहान व्यक्तींना पत्र लिहत असतो तेव्हा आपण अनेक शुभ आशीर्वाद असे लिहितो आणि आपल्यापेक्षा मोठ्यांना आपण जेव्हा पत्र लिहितो तेव्हा साष्टांग नमस्कार असे आपण लिहित असतो. तर बाबांनी वैष्णवीला अनेक शुभ आशीर्वाद दिले आहेत सुरुवातीला. पुढे बाबा लिहित आहेत, मी कामात पुरता गुरफटलो होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे. पुरता म्हणजे पूर्णपणे, टोटली, आणि गुरफटलो होतो म्हणजेच बिझी झालो होतो. बाबा म्हणतायत की मी कामात पूर्णपणे बिझी झालो होतो आणि म्हणून तुला पत्र पाठवायला उशीर होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, बाबांना पत्र पाठवायला उशीर का झाला? तर याचे उत्तर काय आहे? बाबा कामात पुरते गुरफटले होते म्हणून त्यांना पत्र पाठवायला उशीर झाला. पुढे बाबा म्हणतायत की तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले, दूरध्वनी म्हणजेच टेलिफोन, की तुला 6 माहीचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला. 6 माही म्हणजे 6 महिन्यानंतर होणारी परीक्षा. तिला 6 माही परीक्षा असे म्हणतात. तिलाच आपण प्रथम सत्र परीक्षा असे देखील म्हणतो, म्हणजेच फर्स्ट टर्म एक्झाम. तर 6 माहीचा गणिताचा पेपर तुला खूपच कठीण गेला आणि म्हणून तू फार निराश झाली आहेस. निराश होणे म्हणजेच नाराज होणे, हताश होणे. पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडतही होतीस. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं, म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. बघा, बाबा म्हणतायत की मी तुला फोनही करू शकलो असतो, पण मला असं वाटलं की फोनवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं. हितगुज करणे म्हणजेच काय? मनातील भावना व्यक्त करणे, गप्पा मारणे, मनातील गोष्टी सांगणे. बाबांना असं वाटलं की वैष्णवीला पत्र लिहून तिच्याशी हितगुज करावं आणि म्हणून त्यांनी वैष्णवीसाठी हे पत्र लिहिलं आहे. बघा, बाबा पुढे काय लिहित आहेत. अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. मग त्या गोष्टीचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. विपरीत म्हणजे वाईट परिणाम. बाबा वैष्णवीला समजवता आहेत की गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून इतर विषयांचे पेपर अवघडच जातील असे होत नाही. मग जर तू त्याच गोष्टीचा विचार करत बसलीस तर इतर विषयांच्या पेपरवरही त्याचा वाईट परिणाम होतो. बघा स्टुडंट्स, आपणही
परीक्षेत अशाच चुका करत असतो. आपल्याला जर परीक्षेत एखाद्या विषयाचा पेपर कठीण गेला तर आपण त्याचाच विचार करत बसतो आणि परिणामी आपण येणाऱ्या पुढील पेपरचा अभ्यास करत नाही, स्टडी करत नाही आणि त्या विषयाचा पेपरही आपला नीट जात नाही. त्या विषयाच्या पेपरवर वाईट परिणाम होतो. म्हणून आपण अवघड गेलेल्या पेपरचा विचार न करता पुढे येणारे जे पेपर आहेत त्याचा अभ्यास करायला हवा, स्टडी करायला हवा. अगं, एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. आयुष्यात आपण अनेक परीक्षा देऊ शकतो. मग एखाद्या परीक्षेत जर आपल्याला कमी गुण मिळाले तर आपण निराश व्हायचे नाही, नाराज व्हायचे नाही. उलट नीट अभ्यास करून आपण येणाऱ्या परीक्षेला सामोरे जायचे, कारण आपले आयुष्य हे खूप महत्त्वाचे असते. आपण आयुष्यात अनेक परीक्षा देऊ शकतो, पण आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळत असते. बघा, आजकाल आपण बघतो की मुलं परीक्षेत जर कमी गुण मिळाले तर ते काय करतात, निगेटिव्ह थिंकिंग करतात, निगेटिव्ह विचार करतात. आणि म्हणून बाबा वैष्णवीला समजवत आहेत की एखाद्या विषयात कमी गुण पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. तुला सांगतो, गणिताशी तू मैत्री कर, मग बघ गंमत या विषयाची. तुला मुळीच भीती वाटणार नाही. बाबा वैष्णवीला गणिताशी मैत्री करायला सांगत आहेत. मग बाबा म्हणतायत की तू जर या विषयाचा नीट सराव केलास, या विषयाशी मैत्री केलीस तर या विषयाची तुला मुळीच भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया तू नीट समजावून घे. उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. हा विषय लवकरच तुझा लाडका होईल हे अगदी नक्की. बघा, बाबा वैष्णवीला सांगतायत की गणितातील संकल्पना, संबोध आणि क्रिया तू नीट समजावून घे. संकल्पना म्हणजेच कॉन्सेप्ट, संबोध म्हणजे बेसिक्स, मूळ रचना, आणि क्रिया म्हणजेच गणितातील रीत. हे सर्व तू नीट समजावून घे आणि गणितातील उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. सराव म्हणजेच प्रॅक्टिस कर. तुम्ही देखील गणित या विषयाचा अभ्यास अशाच प्रकारे करता की नाही? ते गणितातील उदाहरणे सोडवण्याचा सराव करून तुम्ही गणित या विषयाचा अभ्यास करत असतात. बाबाही वैष्णवीला अशाच प्रकारे गणिताचा अभ्यास करण्यास सांगत आहे. मग बाबा म्हणतायत की हा विषय लवकरच तुझा लाडका होईल हे अगदी नक्की. स्टुडंट्स, आपण या पाठाचा इथपर्यंतचा भाग आज बघणार आहोत. पुढील भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. विद्यार्थी मित्रांनो, पाठ समजावून सांगत असताना पाठाच्या या भागात आलेल्या शब्दांचे अर्थ मी तुम्हाला सांगितलेले आहेतच. आता हे शब्दार्थ दिलेले हे जे शब्दार्थ आहेत ते तुम्ही नीट वाचून तुमच्या मराठी वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. चला तर मग आज आपण स्वाध्याय काय सोडवायचा आहे या पाठावर आधारित ते पाहूया. पाठ वाचन करा. पाठाचे काळजीपूर्वक 2 वेळा वाचन करायचे आहे आणि पाठातील जोडाक्षरयुक्त शब्द शोधून लिहायचे आहेत. धन्यवाद.